तर मुलुंड पोलीस ठाण्यात सोमय्या ठिय्या आंदोलन करणार आहे। तर आंदोलन करू नये पोलीस निरीक्षकांनी सोमय्यांना नोटीस बजावली होती, मात्र किरीट सोमय्या हे आंदोलनावर ठाम आहे। भाजप नेते किरीट सोमय्या मुलुंड पोलीस ठाण्यात ठिय्या देणार आहे। या संदर्भातच अनधिकृत मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या हे आक्रमक झालेले आहेत। आंदोलन करू नये असं या आंदोलनासंदर्भात पोलीस निरीक्षकांनी सोमय्यांना नोटीस देखील बजावली होती, मात्र तरी देखील या प्रकरणावर आंदोलन करण्यासाठी किरीट सोमय्या ठाम आहे आणि सध्या मुलुंड पोलीस ठाण्याबाहेर किरीट सोमय्या दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत इतर कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक अपडेट आहेत? भाजप नेते जे किरीट सोमय्या आहेत ते आता कुठेतरी मुलुंड पोलीस स्टेशन आहे, त्या मुलुंड स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसह हजर झालेले आहेत। आपल्याला किरीट सोमय्या यांच्या हातामध्ये एक बॅनर देखील दिसत आहे। त्या बॅनरवरती दिलेला आहे की अनधिकृत मशीद, अनधिकृत गोंगे नको, असा हा बॅनर आहे। आणि या विरोधात आपल्याला माहितच आहे की किरीट सोमय्या यांनी मागच्या अनेक दिवसांपासून मोहीम उघडलेली आहे आणि त्याच अनुषंगानं जे पोलीस आहेत त्यांना सहकार्य करत नाहीये, पोलीस कुठेही ज्या अनधिकृत मशिदी आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाहीये असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला असून आता पोलिसांसमोर थेट मोर्चा आता किरीट सोमय्या यांनी काढला असून या ठिकाणी आता मुलुंड पोलीस स्टेशन बाहेर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी यांच्यासह या ठिकाणी किरीट सोमय्या आता ठिय्या आंदोलन देताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच ऋतिक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।